हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आमचा सकाळी नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आत्ता आयुष जस्ट उठलेला आहे कारण त्याला बरं नव्हतं. तर आता बघू त्याला काय पाहिजे नाश्त्याला. मी त्याला विचारून येते की नाश्त्याला काय खाणार ते. आणि आम्ही जे रात्रीचं होतं आम्ही त्यांनीच नाश्ता केलेला आहे. मी चपाती बनवलेली होती आणि कोबीची भाजीसुद्धा होती. तर आम्ही त्यांनी ब्रेकफास्ट करून घेतलेला आहे आणि त्याला कोबीची भाजी आवडत नाही, त्यामुळे मी त्याला विचारते की काय खाणार आहे. आयुषला बरं नव्हतं तर जस्ट उठलेला आहे. आयुष काय खाणार ब्रेकफास्टला? काही पण चालेल. मॅगी. मॅगी बनवू? बरं चला पटकन मी मॅगी बनवून देते. इकडे पाणी सुद्धा ठेवलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये एक मॅगी टाकली आहे. तर अजून एक मॅगी बनवून देते, म्हणजे 2 मॅगी त्याला सफिशियंट होऊन जातील. आयुष घे, मॅगी रेडी आहे तुझी. तर ना आता इकडे आमच्या इथे एक आंब्याचं झाड आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय छान अशा कैऱ्या लागलेल्या आहे. हे बघा, भरपूर कैऱ्या लागलेल्या आहेत इथे आणि अजून सगळे छोट्या छोट्या आहेत. अशा सगळ्या छोट्या छोट्या आहेत. हे बघा, आयुषच्या एकदम तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आयुष फुल खुश झालेला आहे कैऱ्या बघून. क्लास ना माझा 5 वाजता असतो, त्याच्यामुळे मी मुलं यायच्या पहिले एकदा पुन्हा फरची पुसत असते. कारण सकाळी पुसलेली असते पण मुलं लहान असतात, त्याच्यामुळे हायजीन मेंटेन केली पाहिजे. त्यामुळे मी पुन्हा फरची पुसत असते परत एकदा. क्लास माझा इतक्यात झालेला आहे आणि आम्ही आता ब्लॅक टी पितोय. तर विजयलाही दिलेली आहे. आता आम्हाला बाहेर जायचं आहे कारण उद्या इंटरव्ह्यू आहे आणि आयब्रोज वगैरे केले पाहिजे, थोडंसं प्रॉपर दिसलं पाहिजे, त्यामुळे आयब्रोज वगैरे करून येते. आमचा ना गॅसचा पाईप तुटलेला आहे, तर इथे आम्ही विचारायला आलेलो आहे पण काय भेटला नाही तिथे. तर घरी येताना ना आम्ही हे वाले बालाजीचे चना चोर गरम घेऊन आलो आहे आणि बालाजीची हे पंजाबी तडकासुद्धा घेतलेला आहे. तर 3 आणले आणि छान असं आम्ही इकडे बघू शकताय चना चोर गरम आम्ही कांदा वगैरे कापून मस्तपैकी आता एन्जॉय करतोय. संध्याकाळचे 8 वाजलेले आणि 8 वाजता आता मी स्वयंपाकाला लागते आणि आयुष्यही ट्युशनला गेलेला आहे. आता त्याची जस्ट ट्युशन सुटेल आणि येईल तो. तर मी विजयला विचारते की काय स्वयंपाक करू म्हणून. विजय, काय स्वयंपाक करू? मसूर पुलाव बनव. मसूर पुलाव, ठीक आहे. आणि इथे मी ना भाजीपाला घेऊन आलेली आहे. तर छान असा फ्रेश भाजीपाला होता, मी दाखवते तुम्हाला. तर इथे ना मी पालेभाज्या घेऊन आलेली आहे. तर इथे कोथिंबीर मला भेटली, अशी छान फ्रेश कोथिंबीर होती. आणि मेथीच्या भाज्या, 2 मेथीच्या भाज्या आणलेल्या आहे कारण सुक्की जर केली ना तर ती एकदम कमी होऊन जाते. आणि एक कांदापात आणलेली, फ्रेश मस्त कांदापात भेटली मला. हे बघा, छान अशी कांदापात आणलेली आहे. तर मी आता सुक्की कांदापात बनवते आणि मसूर पुलाव बनवते. मग आयुष जस्ट क्लासवरून आलेला आहे आणि बघा इकडे चार्जिंग चालू आहे आणि मोबाईल आहे. ठेव तसा, ठेव, पटकन ठेव मोबाईल. आयुष, चार्जिंग बंद कर. मग तुम्ही असं नका करू कारण खूप घातक असतं ते. तर काही स्वयंपाक झालेला आहे आणि आता आम्ही जेवायला बसतो. जसं विजयनी सांगितलं तसं मी मसूरचा पुलाव बनवलेला आहे, अख्खे मसूरचा, आणि कांद्याची पात बनवलेली आहे, थोडासा रस्सा पकडून, आणि पोळ्या बनवलेल्या आहे. तर चला मग जेवण करतो. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की मला सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन फ्रेंड्स, बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय.